सट्टेबाजीचे जाळे थेट दुबईपर्यंत. नागपूर पोलिसांकडून 40 लाखांची रोख जप्त. शहरात खळबळ. नागपूर शहरात IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. प्रतापनगर पोलिसांनी IT पार्क परिसरातील अंबाझरी भागात एका फ्लॅटवर धाड टाकून तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त केली असून या कारवाईने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमन पाठक याला गुन्हे शाखेने आधीच अटक केली असून त्याच्या चौकशीतून या सट्टेबाजीचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत जोडलेले असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सट्टेबाजीच्या काळ्या कारभाराचे नियोजन SK नावाच्या एका कथित सूत्रधाराच्या इशाऱ्यावर चालत होते. भाड्याने फ्लॅट घेऊन तिथे विविध ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून सट्ट्याचा व्यवहार केला जात होता. अमन पाठक याच्या पोलीस कोठडीत 15 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली असून पोलीस आता मुख्य सूत्रधार SK याच्या शोधार्थ रवाना झाले आहेत. हे रॅकेट अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चालवले जात होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची आंतरराष्ट्रीय स्तरावर देवाणघेवाण होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रतापनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की गोपनीय माहितीच्या आधारे अंबाझरी येथील फ्लॅटवर ही धाड टाकण्यात आली होती. या कारवाईत जप्त करण्यात आलेली 40 लाखांची रोकड आणि दुबईशी असलेले कनेक्शन पाहता यामागे एक मोठे संघटित गुन्हेगारी जाळे असल्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींना आणि मुख्य सूत्रधाराला लवकरच अटक केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी. झोन क्राईम 2 च्या टीमने एक रेड केली होती दिनांक 12/4/2026 रोजी. आमच्याकडे तपासाला तो गुन्हा लागलेला होता. IT ॲक्टचा त्यात कलम समाविष्ट असल्याने माझ्याकडे तो तपासाला होता. सदरच्या याच्यात 4 आरोपी अटक करण्यात आलेले होते आणि त्यांचा PCR घेण्यात आला. त्यामध्ये 10 बँक पासबुक मिळालेले आहेत आणि 12 मोबाईल्स मिळालेले आहेत आणि त्यात 24 सिम्स आहेत. हे इतरांच्या नावावर आहे, त्याच्यामुळे त्यात 336(3) हे पण कलम समाविष्ट करण्यात आले. PCR दरम्यान यातील जो मुख्य आरोपी आहे अमन परमानंद पाठक यांच्याकडून आम्ही तपासात त्याचं जे अपार्टमेंट होतं ते सोडून एक दुसरं अपार्टमेंट बोरले लेआउटमध्ये त्यांना एक भाड्याने घेतलेलं होतं आणि तिथं या सट्ट्यासाठी क्रिकेट सट्ट्याची जो वापरणारी रक्कम आहे ती त्यांना लपून ठेवलेली होती. ती आम्ही जप्त केली. ती एकूण 40 लाख रुपये आम्ही जप्त केलेले आहे आणि एक लॅपटॉप जप्त केलेला आहे. आणखी बोगस 9 सिम आम्हाला मिळालेले आहेत. त्याचा पण आमच्याकडे तपास सुरू आहे. कशा प्रकारच्या मॅचवरती हे क्रिकेट सट्टा चालू होता आणि याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. SK नावाचा एक आरोपी तो सांगतोय, पूर्ण नाव त्याला माहिती नाही. हे आपलं टेक्निकल तो तपास आहे तो आम्ही करणं सुरू आहे. IPLच्या ज्या मॅचेस आहेत त्यात चेन्नई वर्सेस दिल्ली या टीमची जी मॅच होती त्याच्यावरती क्रिकेट सट्टा ऑनलाईन बेटिंग करत होते. ड्रीम एक्सचेंज म्हणून ऑनलाईन ॲप आहे, त्यावर तो ऑनलाईन टोकन सिस्टीम वापरला जाते. हे गिरायकाकडून जे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडून ते पैसे घेऊन दुसऱ्यांच्या अकाउंटवर ते त्यात कॉईन भरतात आणि कॉईन नंतर सट्टा लावून ते जिंकल्यानंतर ते कॉईन विकून परत ते रक्कम जी आहे दुसऱ्याच्या खात्यातून हे वरती करतात. यात ते बोगस खातेवाल्यांनी वापरलेले आहे आणि बोगस सिम वापरलेले आहे. आम्ही काही बँकेबाबत माहिती काढलेली आहे. त्यामधील 1 ते 2 आम्ही जेव्हा 2 लोकांना बोलवलं त्यांनी सांगितलं की आम्हाला काही लोन देण्याच्या याच्यासाठी कागदपत्र मागून आमच्याकडून खाते काढण्यात आले आहे. त्याच्यानंतर आम्हाला ते खाते आमच्याकडे दिलेले नाही. हे आरोपी वापरत आहे त्यांना माहिती नाही. आणि एक व्यक्ती जे त्याच्या नावावर 2 खाते आहे तो व्यक्ती ऍक्च्युली तिथे राहत नाही. आम्ही त्याचा पत्ता शोध काढला तर हे अशी बोगस पण खाते यांनी काढलेले आहे. पण ते व्यक्तीकडून काढून मग तेही रिक्षावाले किंवा ठेले चालवणारे यांचे अज्ञानतेचा फायदा घेऊन हे त्यांचे खाते काढतात बोगस.